मला भावलेले शिवराय भाग 11 यामध्ये हिंदुस्थानाने अनुभवलेला आणि प्रत्यक्ष पाहिलेला असा अद्वितीय आणि श्रीमंत सोहळा जो रायगडावर पार पडला म्हणजेच आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक। मी आज त्याविषयी बोलणार आहे। 1670 नंतर शिवाजी महाराजांनी तहात गेलेले जे 23 किल्ले आहेत ते परत घ्यायला सुरुवात केली। ते किल्ले परत स्वराज्यात आले, त्याशिवाय जे नवीन किल्ले होते ते सुद्धा स्वराज्यात दाखल झाले। महाराजांना मुरुडचा जो जंजिरा किल्ला होता तो स्वराज्यात यावा अशी खूप इच्छा होती, पण दुर्दैवाने ती इच्छा महाराजांची शेवटपर्यंत अपुरीच राहिली। मुघलांविरुद्ध खूप मोठी मोहीम महाराजांनी राज्याभिषेकाच्या आधी काढलेली होती। त्यामधली एक मोहीम म्हणजे साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी झालेली मुघलांविरुद्धची सर्वात मोठी लढाई। साल्हेर किल्ला म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात उंच असा किल्ला। त्या किल्ल्याच्या पायथ्याशी मुघलांविरुद्ध लढाई झाली आणि त्यात मुघलांचा दारुण पराभव झाला आणि खूप मोठा मुलूक स्वराज्यात दाखल झाला आणि स्वराज्य वृद्धिंगत झालं। काही दिवसांनी म्हणजे थोडे दिवसांनी गागा भट्ट स्वराज्यात आले। गागा भट्ट म्हणजे वाराणसीच्या काशी विश्वेश्वराचे एक विद्वान पंडित। औरंगजेबाने काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडलं होतं, नासधूस केलेली होती, त्यामुळे त्यांचं मन तळमळलेलं होतं। काशी विश्वेश्वरावर अभिषेक करताना याला म्हणून काय झालं, आपण स्वराज्यात जाऊन त्या रायगडावरच्या विश्वेश्वरावर अभिषेक करू, म्हणून गागा भट्ट हे स्वराज्यात आलेले होते। ते यापूर्वीसुद्धा स्वराज्यात आलेले होते। तेव्हाचं स्वराज्य आणि आत्ताचं स्वराज्य ह्याच्यात खूप फरक गागा भट्टांना जाणवला। स्वराज्याचं हे वाढलेलं वैभव बघून ते थक्क झाले आणि त्यांनी महाराजांची भेट घेतली। महाराजांचं शौर्य आणि महाराजांचा पराक्रम ते जाणून होते। ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने कार्य केलं, ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी कार्य केलं, त्याचप्रमाणे हा योगपुरुषसुद्धा कार्य करेल अशी खात्री गागा भट्टांना होती। गागा भट्टांच्या मनात एक विचार आला की असा हा जो महापुरुष आहे तो सिंहासनाशिवाय कसा आहे अजून, त्यामुळे महाराजांचा राज्याभिषेक हा झालाच पाहिजे। महाराजांवर राज्याभिषेकाचे संस्कार झालेच पाहिजेत, नाही तर लोक म्हणतील की हा राज्यकर्ता आहे, राजा नाही। तेव्हा राज्याभिषेक हा अनिवार्य आहे, परंतु स्वतःवर राज्याभिषेक करून घेऊन आणि स्वतःला राजा म्हणून मिरवण्यात महाराजांना अजिबात रस नव्हता। परंतु राज्याभिषेकाचे जे संस्कार आहेत त्याचं महत्त्व राजे जाणून होते, त्यामुळे त्यांनी जुन्या जाणत्या लोकांना रायगडावर बोलवलं आणि तो विचार त्यांच्यासमोर मांडला आणि हा शुभ विचार ऐकून ते खूप आनंदित झाले आणि त्या सगळ्यांनी त्याला मान्यता दिली आणि नंतर महाराजांनी सुद्धा स्वतःवर राज्याभिषेक करून घ्यायला मान्यता दिली आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं। गडोगडी ही बातमी पोचली की आपल्या राजांचा राज्याभिषेक होणार आहे म्हणून सगळीकडे उत्साहाचं वातावरण पसरलं। राज्याभिषेक करायचा, पण आता तो कुठे ते ठिकाण ठरवायला हवं, तर रायगड हे ठिकाण निश्चित झालं। रायगडावरच राज्याभिषेक होईल आणि स्वराज्याची पुढची राजधानी रायगडच असेल असं निश्चित करण्यात आलं, कारण हिरोजी इंदुलकरांनी रायगड बांधून पूर्ण केलेला होता। रायगडावर हत्तींना राहण्यासाठी जागा, हौद, सुंदर तलाव, उद्यानं, राजांचं राजगृह आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती यांनी तो रायगड सजलेला होता। गागा भट्टांनी राज्याभिषेकाचा मुहूर्त निश्चित केला। तो मुहूर्त म्हणजे ज्या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याचा स्पष्ट उल्लेख जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेर एक शिलालेख आहे, त्या शिलालेखावर स्पष्ट उल्लेख आहे। तो शिलालेखामधला जो पहिला श्लोक आहे तो असा आहे की प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंददोन्यः श्रीमच्छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठतः शाके षड्नव बाण भूमि गणना आनंद संवत्सरे
ज्योतिराज कीर्ती महिते शुक्लेश सारपे तिथौ. ह्याचा अर्थ असा आहे की प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंद दोन्यः, म्हणजे ज्याच्या दर्शनामुळे अख्ख्या जगाला आनंद झाला असं जगदीश्वराचं देवालय ते कधी बांधण्यात आलं तर शके 1596 आनंद संवत्सरे शुक्ल पक्षे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहासनाधीश्वर झाले तेव्हा हे देवालय बांधण्यात आलं, त्या काळात बांधण्यात आलं असा त्याचा अर्थ आहे. रायगड निश्चित झाल्यानंतर रायगडावर राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरू झाली. राज्याभिषेकाच्या आधी काही महिने एक दुःखद घटना घडली, ती म्हणजे महाराजांचे जवळचे स्नेही आणि या स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर हे नेसरीच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले. राज्याभिषेक काही महिन्यांवर आलेला असताना स्वराज्याच्या सरसेनापती शिवाय राज्याभिषेक करणं चुकीचं आहे, त्यामुळे म्हणजे तो होऊच शकत नाही. त्यामुळे महाराजांनी त्या सरसेनापतीच्या पदाची जाण असणारा आणि तेवढं कर्तृत्व असणारा माणूस निवडला आणि त्याचं नाव म्हणजे हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते पुढचे स्वराज्याचे सरसेनापती झाले. राज्याभिषेकाच्या 2 महिने अगोदर एक किल्ला स्वराज्यात दाखल झालेला नव्हता आणि त्या किल्ल्याचं नाव आहे केंजळगड. त्याच्या आजूबाजूचा भोर आणि वाई परगणा स्वराज्यात दाखल झालेला असताना सुद्धा हा किल्ला स्वराज्यात नाही, त्यामुळे हा किल्ला स्वराज्यात यायला हवा म्हणून महाराज स्वतः सैन्य घेऊन केंजळगडाच्या पायथ्याशी गेले आणि केंजळगडावर आक्रमण केलं आणि केंजळगड स्वराज्यात दाखलसुद्धा झाला. इथे महाराज असंही करू शकले असते की राज्याभिषेक जवळ आलेला आहे त्यामुळे धोका पत्करायचं कारण नाही, त्यामुळे कोणाच्या तरी करवी किंवा कोणाला तरी पाठवून केंजळगड स्वराज्यात दाखल करून घेता आला असता, परंतु महाराज स्वतः तिथे गेलेले आहेत. ही खूप मोठी बाब आहे. लीडिंग बाय एक्झाम्पलचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तो माणूस स्वतः तिथे असतो तर लोक त्याच्या मागे उभी राहणारच. अफजलखानाची भेट असेल किंवा लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटं तोडणं असेल किंवा उंबरखिंडीमध्ये कारतलब खानाचा पराभव असेल, या सगळ्या ठिकाणी महाराज स्वतः तिथे आहेत आणि तेच उदाहरण इथेही लागू होतं. महाराज स्वतः तिथे आहेत, लीडिंग बाय एक्झाम्पल. म्हणजे राज्याभिषेक जवळ आलेला असताना तो माणूस हातात तलवार घेऊन रणांगणावर लढतोय आणि तो केंजळगड स्वराज्यात दाखल झाला आणि महाराज पुन्हा रायगडावर परतले. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी जोरदार सुरू झाली. रायगडावर अंबाऱ्या, पालखी, मेणे, शामियाने, नंतर वेगवेगळ्या प्रकारची धान्य, सुगंधी द्रव्य, सर्व धार्मिक विधींना लागणारे वस्तू, त्यानंतर सोन्याचे चौरंग, कलश, त्यानंतर सुगंधी द्रव्ये आहेत आणि गडावरील स्त्रियांसाठी अलंकार, या सगळ्याची तजबीज गडावर करण्यात आली. त्यानंतर रामाजी दत्तो चित्रे याला सिंहासनाची जबाबदारी देण्यात आली आणि कुशल सोनार हे रायगडावर दाखल झाले. 32 मण सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं आणि त्या सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सिंह आहेत, मागे प्रभावळ आहे, त्याच्यावर शुभचिन्ह कोरलेली आहेत. नंतर अनेक रत्नांपैकी निवडक 9 रत्न त्या सिंहासनावर लावलेली आहेत. असं सुंदर सिंहासन तयार करण्यात आलं. त्यानंतर जेव्हा औरंगजेबाला हे समजलं की महाराजांचा राज्याभिषेक होतोय, तेव्हा त्यांनी खान जहा बहादूर खान कोकलताश याला आणि इतर सरदारांना असा हुकूम केला की स्वराज्याची नासाडी करा, स्वराज्यावर हल्ला करा, रायगडावर हल्ला करा, काहीही करा, पण राज्याभिषेक होता कामा नये. पण आपल्या जिद्दी मराठ्यांनी जिथे जिथे मुघलांनी हल्ला केला तिथे तिथे तो परतवून लावला
आणि राज्याभिषेकाची तयारी झाल्यानंतर धार्मिक विधींना सुरुवात झाली. सर्वप्रथम महाराज प्रतापगडावर गेले आणि आई भवानीचं महाराजांनी दर्शन घेतलं आणि षोडशोपचार पूजा तिथे केली आणि आई भवानीचे आशीर्वाद घेतले आणि पुन्हा रायगडावर परतले. त्यानंतर हेनरी ऑक्झिंटन जो ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी आहे तो महाराजांना भेटायला आला, कारण की नंतर महाराज एकदा राज्याभिषेकाच्या गडबडीत व्यस्त झाले की ते भेटणार नाहीत. त्यामुळे तो हेनरी ऑक्झिंटन रायगडावर आला. त्याला महाराजांशी काही व्यापारिक करार करायचा होता आणि तो एक 17 कलमी करार घेऊन आला. त्या कलमाचं जे शेवटचं कलम आहे त्या कलमामध्ये असं लिहिलेलं होतं की या स्वराज्यामध्ये परकीय चलनही चालतील. महाराजांनी त्या एका कलमावर आक्षेप घेतला की मुलूक आमचा, स्वराज्य आमचं, तुमचं परकीय चलन आमच्या इथे चालेलच कसं. महाराजांनी तो कलम रद्द केला. त्यानंतर महाराजांची धार्मिक विधी सुरू झाले. सर्वप्रथम महाराजांची मुंज झाली. महाराजांचा संसार सगळा झालेला होता, फक्त एकच संस्कार महाराजांवर बाकी होते, ते म्हणजे मुंज. मुंज यथासांग 29 मे 1674ला पार पडली आणि मुंज झाल्यानंतर विवाह करण्याची पद्धत असते. तर वयाच्या 44व्या वर्षी विवाह करणं महाराजांना मान्य नव्हतं. तेव्हा गागाभट्टांनी अशी युक्ती काढली की ज्यांच्याशी लग्न झालेलं आहे त्यांच्याशीच पुन्हा पुनर्विवाह करायचा. त्यामुळे 30 मे 1674ला महाराज आणि सोयराबाई यांचा पुनर्विवाह झाला आणि त्यांच्यावर औपचारिक लग्नाचे संस्कार झाले. त्यानंतर 4 जून 1674ला महाराजांची सुवर्ण तुला झाली. म्हणजे तराजूच्या एका पारड्यात महाराजांना बसवण्यात आलं आणि दुसऱ्या पारड्यात महाराजांनीच तयार केलेले सोन्याची जी नाणी आहेत ती टाकण्यात आली आणि 17,000 इतकं वजन महाराजांचं भरलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने राज्याभिषेकाला सुरुवात झाली. सर्वप्रथम महाराजांनी गाय, अश्व, हत्ती, जमीन आणि पृथ्वी याची पूजा केली. त्यानंतर थोड्या मोठ्यांचे आशीर्वादही घेतले आणि नंतर महाराज रथात बसले. त्या रथाचे सारथी होते स्वतः हंबीरराव मोहिते. सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे, सगळीकडे वाद्यांचे आवाज येत आहेत, जल्लोष सगळीकडे, आनंदी आनंद पसरलेला आहे. आणि महाराज जिथे राज्याभिषेक आहे, म्हणजे राज्याभिषेक हा राज्य दरबाराच्या आतल्या महालामध्ये, राजगृह जे आहे त्याच्या आतल्या महालामध्ये करण्यात आले. तिथे 3 सोन्याचे चौरंग मांडण्यात आले. त्याच्या मधल्या चौरंगावर महाराज, डाव्या बाजूला सोयराबाई आणि उजव्या बाजूला युवराज शंभूराजे बसले. आणि तिथे गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांनी वेदोच्चार पठणाला सुरुवात केली आणि सगळा आसमंत हा त्या वेद पठणाने दुमदुमू लागला. महाराजांच्या मागे अष्टप्रधान मंडळ उभं होतं, त्यांच्या प्रत्येकाच्या हातात एक एक कलश होता. त्याचप्रमाणे देशातल्या ज्या पवित्र नद्या आहेत त्यांचं पाणी रायगडावर आणण्यात आलं. याशिवाय 3 महासागरांचं पाणीसुद्धा रायगडावर आणण्यात आलं आणि त्याचा अभिषेक महाराजांवर घालण्यात आला. राज्याभिषेकाचे 2 प्रकार, हा राज्याभिषेक आणि राज्यरोहण. राज्याभिषेक तिथे यथासांग पार पडल्यानंतर महाराजांनी गागाभट्टांचे आशीर्वाद घेतले आणि गागाभट्टांनी त्यांना वस्त्रालंकार घालण्यास सांगितले आणि महाराजांनी वस्त्रालंकार घातले आणि महाराज राजदरबारात गेले. राजदरबारात निमंत्रकांची आणि लोकांची प्रचंड गर्दी झालेली होती. महाराज गेले, त्यांच्या पाठोपाठ सगळं अष्टप्रधान मंडळही गेलं आणि महाराज त्या सिंहासनाच्या इथे उभे राहिले आणि महाराजांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर महाराज सिंहासनाच्या त्या पहिल्या पायरीवर पाय ठेवणार इतक्यात महाराज भावूक झाले,
कारण की महाराजांना माहिती आहे की ही पहिली पायरी म्हणजे आपले तानाजी मालुसरे आहेत, ही दुसरी पायरी म्हणजे बाजी पासलकर आहेत, ही तिसरी पायरी म्हणजे आपले सूर्याजी काकडे आहेत आणि ही चौथी पायरी म्हणजे आपले बाजीप्रभू देशपांडे आहेत. ह्यांच्यासारख्या आणि कैक आणखी शूर आणि पराक्रमी योद्धे जे आहेत ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं, त्यामुळेच आपण हा आजचा दिवस बघू शकतो. ह्याची जाणीव महाराजांना तिथे झाली आणि ती मूर्त घटिका भरली आणि गागाभट्टांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सिंहासनावर बसायला सांगितलं आणि आपले महाराज सिंहासनारूढ झाले. स्वतः गागाभट्टांनी मागे छत्र धरलेले आहे आणि सगळीकडे एकच घोषणा ऐकायला आली की छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय. ही एकच घोषणा सगळीकडे ऐकायला येत होती, दुसरं काहीही त्या राजदरबारात ऐकायला येत नव्हतं. सगळ्यांनी महाराजांवर अक्षता उडवल्या, पुष्पवृष्टी महाराजांवर झाली. स्वतः मोरोपंत पिंगळ्यांनी सुवर्णाची जी मोहरे आहेत ते मोहरे महाराजांच्या डोक्यावरून हळूहळू सोडले. बाकीच्या अष्टप्रधान मंडळांनीही महाराजांना शाही नजराणे दिले. हेनरी ऑक्झेंडनही तिथे होता, त्यांनी सुद्धा नजराणे महाराजांना भेट दिले. त्यानंतर 16 कुमारिका आणि 16 सवाष्णी ह्या पंचारत्याचं ताट घेऊन महाराजांना ओवाळायला आल्या. महाराजांचं कुमकुम केलं आणि महाराजांना त्यांनी ओवाळलं. महाराजांच्या आजूबाजूला अष्टप्रधान मंडळ उभं होतं आणि त्याच्या शेजारी शुभचिन्ह घेऊन लोक उभी होती. ती शुभचिन्ह होती, एकाच्या हातात होतं सोन्याचं चौर्य, एकाच्या हातात होतं सोन्याचं मोरचेल, एकाच्या हातात सोन्याची ढाल होती आणि त्या ढालीवर तराजू होता. त्याचा अर्थ असा की या स्वराज्यात निरपेक्ष न्याय केला जाईल. एकाच्या हातात उंच भाला होता आणि तिथे एक सोन्याचा मासा होता उघड्या दाताचा. याचा अर्थ असा आहे की त्या माशाचं त्या पाण्यात अधिराज्य असतं, पाण्यात येऊन कधी माशाशी वैर करायचं नाही, असा त्याचा अर्थ होता. एकाच्या हातात भाला होता आणि त्याच्यावर अश्वपुच्छ लटकवलेली होती, म्हणजे घोड्याची शेपूट. याचा अर्थ असा आहे की आमच्याकडे अश्वबळ बलाढ्य आहे, भरपूर आहे, असा त्याचा अर्थ होता. असा हा राज्यारोहणाचा कार्यक्रम यथासांग पार पडल्यानंतर आपल्या लाडक्या राजाची शाही मिरवणूक निघाली. एक सोन्याची वस्त्र परिधान केलेला पाठीवर एक घोडा महाराजांना राजदरबारात न्यायला आला. त्याच्यावर महाराज बसले आणि बाहेर प्रांगणात गेले. तिथे एक हत्ती होता आणि त्या हत्तीवर एक हौदा होता ठेवलेला. त्याच्या मागे स्वतः मोरोपंत पिंगळे हातात सोन्याचं मोरचेल घेऊन बसलेले होते आणि महाराज त्या हत्तीवर बसले आणि आपल्या लाडक्या राजाची भव्य मिरवणूक निघाली रायगडावर. सगळ्यात पुढे शाही नौबत झाडत होतं. त्याच्यानंतर ढोल ताशा नगारे वाजत होते, लोक नाचत होती. त्याच्या मागे महाराजांचा हत्ती, त्याच्या आजूबाजूला त्यांचे रखवालदार होते आणि अष्टप्रधान मंडळ चालत होतं. सगळी लोक, बायका, पोरं, म्हातारी कोतारी सगळे ती मिरवणूक बघण्यासाठी रस्त्यावर आलेले होते. सगळ्या आनंदाने नाचत होते. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे जसा काही सणच आहे अशा प्रकारे सगळे उत्साहात ते साजरे करत होते. सगळे महाराजांवर पुष्पवृष्टी करत होते आणि महाराजांची मिरवणूक ही बाजारपेठेच्या मार्गाने देवळाच्या इथे येऊन थांबली आणि महाराजांनी गडाच्या सर्व जेवढी देवळं बांधली त्या सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि नंतर महाराज पुन्हा राजदरबारात आले आणि महाराजांनी आऊसाहेबांची भेट घेतली. त्या माऊलींनी हा अद्वितीय आणि श्रीमंत सोहळा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला होता. त्या माऊलीचं जीवन कृतकृत्य झालेलं होतं. ज्याला आपल्या मांडीवर खेळवलं त्याला आत्ता सिंहासनावर आरूढ झालेलं बघून त्यांना खूप आनंद झाला. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे त्या माऊलींनी केलेल्या व्रताचं जणू उद्यापनच होतं. असा अभूतपूर्व आणि श्रीमंत सोहळा रायगडावर पार पडला.
आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शिवप्रेमींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.